नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिशन समृद्धी अंतर्गत मी समाधान काकडे, राहणार लवारा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. तर आपण आलेलो आहे जळगाव पालधी इथे या गावी. तर साधारण प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्यापासून मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेतलेली आहे. गिलका आणि कारला लागवड केलेली आहे. तर त्यांचे 2 शब्द आपण मनोगत घेणार आहोत. तर त्यांना खरोखर मिशन समृद्धी अंतर्गत काय अनुभव आले ते आपण त्यांना विचारणार आहोत. नमस्कार दादा, नमस्कार. आपलं नाव सांगा. विलास यादव पाटील, राहणार पाडदी, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव. अच्छा. तर आपण व्हरायटी कोणती लावली आहे? आलोकची, आलोक, बियाणरची आलोक. व्यानरची आलोक. दरवर्षी लावतात का आपण? हो, दरवर्षी. आपल्या गिलका लागवड करून किती वर्ष झाले आपण मला लावतात? 6 वर्ष झालं सर. 6 वर्ष कंटिन्युअसली आपण बरसातमध्ये गिलका लागवड करत आहात. मध्ये पण, उन्हाळ्यात पण. उन्हाळ्यात पण आणि बरसात पण. बरसात पण. तर औंदा मग आता दरवर्षी लावताय तुम्ही, तर मग औंदा काय सुचलं तुम्हाला की यावर्षी मला तुमची औषधी दिल्याबद्दल हां एकदम फरक वाटलेला. माल बी लांब झालेला आहे, लांब झालं? फुल बी चांगले आलेले आहे, रियल पण चांगले वाढलेले आहे. सर्व क्वालिटी एकदम मस्त सर. यालाचे ग्रोथ वगैरे, शायनिंग, मालाची चकाकी वगैरे याच्याबद्दल काय सांगणार आहे? चकाकी एकदम भारी सर. माझं मार्केटपेक्षा बाजारात दुसऱ्याचा भाव 30 रुपये जातं, माझा 45 रुपये जातो सर. अच्छा. तर आपलं म्हणजे मिशन समृद्धी अंतर्गत आपण ट्रीटमेंट घेतात गिलक्याला. हो. तर आपलं समजा आपलं इतर शेतकऱ्यांपेक्षा ते रासायनिक वापरत आहे आणि आपण मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेऊन सण आपले 10 रुपये एक्स्ट्रा भाव मिळत आहे. तर याच्यात समाधानी आहात? समाधानी आहे. तर मग आपण 4 वर्षापासून जर गिलकं हे पीक लागवड करत आहात, हो. तर मग यावर्षी काय आपल्याला सुचलं की आपण मिशन समृद्धी अंतर्गत मी असं? तुमचा व्हिडिओ बघत होतो सर. अच्छा तुमचा व्हिडिओ बघता बघता मी तुम्हाला फोन लावला सर. अच्छा. सरांनी फोन तुमचा गायकी सरांनी. गायके सरांनी दिला आणि मग तुमचा नंबर दिला. तुम्ही अच्छा. आपण याच्याने झालो, संपर्काने झालो आता सर. मी आपला संपर्क फोनवर झाला आणि बोलणं झाल्यानंतर तुम्हाला पिकं एवढं होते त्यावेळेस औषधी देऊन गेलो आणि आपलं पाणी परीक्षण वगैरे पण करून घेतलं. तर मग आता ही जे आपण 4 वर्ष अगोदर जे गिलकं लावत होते, तर त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे आज? याच्यात सर माल पण चांगला आहे, झाड पण चांगलं आहे, मालाचं चकीत आहे चांगले, फुल जास्त आलं आहे, एकदम व्यवस्थित आहे, व्हायरसचा अटॅक नाही आहे. मिरची किती दिवस झाले लागवड केली? मिरची माझी 2 तारखेला लागवड आहे सर. 2 तारखेचा लागवड आहे हो. मिरचीच्या बाऱ्यात काय सांगणार? मिरची पण चांगली सर. माझी मिरची पण एकदम आहे. 15 दिवसांनी ग्रोथ फाटे अच्छा. चालू होऊन गेले माझी. आणि गिलक्याबद्दल काय सांगणार? साईज दाखवा गिलक्यांची. एक नंबर क्वालिटी सर. माझी साईज बघून घ्या. चला बघा सर. बघायच मित्रांनो, गिलक्याची साईज आपण बघू शकता. याची तोडणी कधी झाली? उद्या झाली सर. काल झाली तोडणी. काल झाली. किती कॅरेट निघाले? माझे 15 कॅरेट निघाले सर पहिला. आणि हाताळणीचा तोडा किती निघाला? हाताळणीचा पहिला माझा 5 कॅरेट. आणि आता काल जो तोडला वाढून गेला सर माझा 15 कॅरेट. 15 कॅरेट. तर काय आशा आहे आपली की समजा 8-10 दिवसामध्ये किती कॅरेट निघाले पाहिजे? माझं तर 25 ते 30 कॅरेट कॅरेटचं- अंदाज जायला तो पाहिजे. आपला अंदाज आहे. हो, 1 दिवस आडे. तर खरोखर माल निघू शकतो, गॅरंटी आहे आपल्याला. गॅरंटी तुम्ही समजून द्या. बघा शेतकरी मित्रांनो, वरती तर काही मी दाखवू शकत नाही. आपण गिलक्याची पूर्ण क्वालिटी वगैरे पाहू शकता. आणि यांनी सुरुवातीपासून गिलक्यासाठी ट्रीटमेंट घेतलेली आहे. शेतकरी बांधव म्हणतात की गिलक्याला सुरुवातीपासून खर्च नको आहे. तुमचं काय मत आहे? सुरुवातीपासून खर्च पाहिजे का म्हणजे कमी खर्च पाहिजे? सुरुवातीपासून जे पाहिजे ते आपण देऊ शकतो, त्याला देऊ शकतो आपण. सर्व जीव सगळं देऊ शकतो आपण त्याला. तर आपण याला काय काय वापरलं आहे जमिनीतून? आपले औषधी वापरले, प्रोटेक्शन वापरलंय, वापरलेलं आहे, लेक्सा क्वालिटी एच, फवारणीतून लेक्सा क्वालिटी स्पेडर वगैरे. तर त्यांचे रिझल्ट कसे राहिले? 1 नंबर सर.
त्याच्यात काहीच सही नाही. तर आपण मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेऊन समाधानी आहात? समाधी देतो. समाधानी आहात? हो, समाधानी. पूर्ण समाधानी आहात? पूर्ण समाधी. धन्यवाद.